राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. स्त्री शक्ती अज्ञान, अंधकार व अन्यायाविरुद्ध लढणारी सौदामिनी आहे. याचे दाखले प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन काळातील कर्तबगार स्त्रियांच्या त्याग व कार्यातून दिसून येत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी केले. ते प्राध्यापक डॉक्टर सुशीला ओडियार लिखित भारतीय सौदामिनी व तरंग या इंग्रजी आत्मचरित्राच्या ग्रंथप्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉक्टर साळुंखे पुढे म्हणाले, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात ज्ञान आणि धर्माचे पालन करणारी स्त्री ही आदिशक्ती असून प्राचीन काळापासून आपल्या कार्याने, त्यागाने व भक्तीने समाजात परिवर्तन घडवून प्रबोधन करणारी सौदामिनी असल्याचा उल्लेख प्राध्यापक डॉक्टर सुशीला ओडियार लिखित भारतीय सौदामिनी या ग्रंथामध्ये आढळून येत असल्याचे सांगून हे तिन्ही ग्रंथ प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातील स्त्रियांच्या त्यागाचं, भक्तीचं आणि कार्याचा उल्लेख करणारे संदर्भ ग्रंथ असल्याचे प्राध्यापक डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले. या ग्रंथाचे वाचन शाळा, विद्यालयात तसेच कॉलेजमध्ये होणे अगत्याचे आहे. हे फक्त ग्रंथ नसून संदर्भ ग्रंथ म्हणून वापरण्यात इतपत दर्जेदार व वाचनीय असल्याचे सांगितले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण म्हणाले, भारतीय सौदामिनी हे इतिहासातील महान व पण उपेक्षित कर्तबगार स्त्रियांच्या कार्याचा उल्लेख करणारा ग्रंथ आहे. हे ग्रंथ वाचनीय, अनुकरणीय, स्फूर्तिदायक व नवचैतन्य निर्माण करणारे प्रेरणादायक आहेत. नकारात्मक विचाराला मोठमाती देऊन होकारात्मक विचाराबरोबर नवस्फूर्ती निर्माण करणारे ग्रंथ असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने वाचलेच पाहिजेत असल्याचे सांगितले. प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे म्हणाले, अर्वाचीन काळात पुरुषप्रधान संस्कृतीत भारतीय स्त्रियांची दृश्य आणि अदृश्य रूपात घुसमट होत होती. अशावेळी सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू सारख्या महान तपस्विनींनी आपले कार्य व त्यातून स्त्रियांच्या कर्तृत्वाला उभारी व समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य केले. प्राध्यापक डॉक्टर अविनाश पाटील मध्ययुगीन स्त्रियांच्या कार्याबद्दल बोलताना म्हणाले, युद्धभक्ती आणि त्यागानेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई, जिजाऊ तसेच संत मीराबाई, संत जनाबाई या महान विभूतींनी आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या कार्यात ठसा उमटवला आणि समाज प्रबोधन केले असल्याचे सांगितले. लेखिका प्राध्यापक डॉक्टर सुशीला ओडियार यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविकात भारतीय सौदामिनी हे ग्रंथ व तरंग हे इंग्रजी आत्मचरित्र लिहिण्यामागचा उद्देश व प्रेरणा विशद केली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर सुशीला ओडियार लिखित प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन भारतीय सौदामिनी या ग्रंथाबरोबर त्यांचे तरंग या इंग्रजी अनुवादित आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर जयंत कळके, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब ओडियार, प्राध्यापक विष्णुपंत भंडारे, प्राध्यापक डॉक्टर मानवी कळके, आयुष पठाण, भारती बेडेकर, सुहासिनी सुळेकर, सरोज यादव, शोभा कोर्लेकर, आशा बेडके, कावजी कदम, ज्येष्ठ पत्रकार NS पाटील, प्रकाश पाटील, KB गुरव, बंडोपंत खोत, RD नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजवर्धन गुरव व सौरभ शिंदे यांनी केले, तर आभार डॉक्टर दत्तात्रय मचाले यांनी मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.